देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा एवढं मोठं मूर्ती नसतात, एवढं मोठं हो ना, मूर्ती या ठिकाणी खरंच आहे. खूपच मोठी मूर्ती आहे. म्हणजे दादांच्या तुम्हाला हाईटवरनं समजू शकतंय. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीचं पाय हवेतच आहे बघा, असं उडतच आहे असं दाखवते बघा कुठलीही मूर्ती बघा. ओके, म्हणजे त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? आकाशामध्ये आहेत, आकाशामध्ये. स्वर्गामध्ये. उगवत्या सूर्याची किरण थेट पिंडावर येते. हो, ही पूर्व दिशा आहे. 23-24 फेब्रुवारीला. हो का? हा. 7 हे दरवाजे ना, 7 दरवाजा दालन पार करून सूर्याची किरण थेट पिंडावर येते. नद्यांचा संगम होतोय इथे. दिसते बघ, रंग अगदी वेगळे वेगळे आहेत आणि ते मिसळत आहेत. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. आज आपण एका ठिकाणी आलो आहोत आणि आपल्याबरोबर काही जण आहेत, त्यांची पण ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. तुझं नाव सांग पहिले. राजन माधव थत्ते. हा माझा मामा आहे आणि आपल्याबरोबर आदितीसुद्धा आहे. तर आदिती आपल्याला ओळख करून देते आता आपण कुठे आलो आहे. आपण सोलापूर आणि कर्नाटकाच्या बॉर्डरवर हत्तरसंग असं एक गाव आहे आणि इथे भीमा आणि सीना नदीचा संगम आहे. आणि संगम या कन्नडीमध्ये कुडल, याला संगम मराठीमध्ये आपण म्हणतो, तसं कन्नडमध्ये कुडल असं म्हणतात. तर हे देवस्थान आहे, हे भीमा आणि सीना नदीच्या संगमावर आहे, म्हणून याला कुडल संगम असं म्हणतात. तर आज आपण या मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत. चल, आता तुम्हाला जर दाखवायचं असेल तर हे बघा, इकडनं एंट्री आहे आणि आपण इकडे गाडी लावली आहे. आजूबाजूचा हा परिसर आहे आणि इथे अन्नक्षेत्र आहे. आणि आता आपण मंदिरात पहिले जाऊया. चला, हे बघा, हे हा परिसर आहे. इथे लिहिलं बघा, श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कुडल संगम. मारुतीचं मंदिर आहे. पहिले जाऊन आपण मारुतीचं दर्शन घेऊया. आणि याच्याच बाजूला आहे दत्तप्रभूंचं मंदिर. पण जाऊन पहिले दर्शन घेऊया. वाव, काय सुंदर आहे. आणि दत्तप्रभू आणि खाली स्वामी समर्थ महाराज आहेत. आता आपण दत्तप्रभूंचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाजूच्या मंदिरात असलेल्या शिवपिंडीचं दर्शन घेऊया. श्री हरिहरेश्वर मंदिराच्या उत्खननात मिळालेले हे एकमेव असामान्य शिल्प. याचा आकार लिंगासारखा असून शिलेचा परीख 4 मीटर व वजन 4.5 टन आहे. शिल्पाच्या वरच्या मध्यापासून तळापर्यंतची उंची 117 सेंटीमीटर आहे. या लिंगावर शिवदेवतेच्या उठाव पद्धतीने एकूण 359 मूर्ती कोरलेल्या आहेत. त्यात काही शिवमुख, बसलेले शिव व उभे शिव मूर्ती आहेत. शिवमूर्तीच्या डोक्यावर नागाचा किरीट असून हातात त्रिशूळ व डमरू आहेत. 359 शिवमूर्ती व एक लिंग अशा 360 शिवमूर्ती आहेत. एकदा अभिषेक केल्यावर भक्ताला वर्षभर अभिषेक करायचे पुण्य मिळते. ही या शिल्पामागील भूमिका आहे. भारतात किंवा जगातही शिवलिंगावर जास्तीत जास्त 12 शिवमुख कोरलेले शिवलिंग मिळालेले आहेत. त्यामुळे 359 शिवमूर्ती कोरलेले हे बहुमुखी शिवलिंग जगातील एकमेवच. ह्याच्या बाजूला तुम्ही जर बघाल, कृष्णाची मूर्ती आहे. वाव. मित्रांनो, मंदिराच्या आपण बाहेर आलो आहोत आणि खाली आपल्याला इथे तळघर दिसतंय. हे बघूया आपण. खाली जायला लागतंय.
जबरदस्त. आणि खाली महादेवाची पिंड आहे इकडे. एकदम दगडामध्ये आहे आणि खूपच थंड वाटते इकडे. जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण बाहेर जाऊया. तर इथे दिसतंय तुम्हाला श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कुडल संगम. तर ही त्याची पूर्ण तटबंदीसारखं आपल्याला मंदिराची बॉर्डर दिसते. बघितलं तर पूर्णपणे पाषाणातलं आहे. तर इकडनं आपण आतमध्ये जाऊया. चला पहिले आत जाऊन आपण आता दर्शन घेऊया. सुंदर. वाव. काय सुंदर दिसतं बघा आतमध्ये. एकदम थंड वाटतं. आणि मित्रांनो आपल्याबरोबर इकडचे दादा आहेत, त्यांना आपण भेटूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पहिले नाव सांगा दर्शकांना. मी मल्लिकार्जुन यमदे. बरं. मी इथलंच कुडलगावचा रहिवासी आहे. मी गेली 12 वर्षापासून या देवस्थानमध्ये मी काम करत आहे. आणि हा स्थान सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजापूर या महामार्गापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे विशेष म्हणजे सीना भीमा या 2 नद्यांचा संगम आहे. आणि या 2 नद्यांचा संगम असा आहे की टी आकारामध्ये. हिंदू धर्मामध्ये आपण पूर्व आणि उत्तरेला शुभ म्हणतो. पूर्वेकडून सीना आलेले, उत्तरेकडून भीमा आलेले आणि 2 शुभ दिशेकडून आलेला संगम आहे. आणि आपल्या भारतात जास्त करून वाय आकारात संगम असतात. बरोबर. परंतु इथं आपल्याला टी आकारामध्ये दिसते आणि 90 डिग्री अँगलमध्ये संगम आहे. म्हणजे त्यामुळे ह्या संगमाला एवढं महत्त्व आहे. आणि एवढंच महत्त्व आहे म्हणून या ठिकाणी पूजा अर्चा दोष वगैरे या ठिकाणी निवारण करत असतात. आणि एवढं मोठं स्थान संगम आहे म्हणून या ठिकाणी मोठं 2 मंदिर जुना मंदिर या ठिकाणी आहेत. आता आपण संगमेश्वर मंदिरात आहात. बघूया आपण मंदिर. ठीक आहे. चला आता आपण दादाबरोबर जाऊन स्वतः दादा मंदिर दाखवत आहेत. समोर संगमेश्वराचा पिंड आहे सर. बरोबर. त्याचं शाळुंक उत्तरेला आहे. बरोबर आहे. आणि आपल्या पाया पडणाऱ्याच्या उजव्या बाजूला आहे. हे मेन लिंग आहे सर. ह्याच्या चालुक्याच्या काळातलं मंदिर आहे. चालुक्याच्या काळात कसं होतं, मंदिर बांधण्याच्या पद्धती होत्या त्रिकुटात्मक, पंचकुटात्मक. त्याच्यापैकी हा पंचकुटात्मकमध्ये येते. ज्या ठिकाणी 5 लिंग असतात ते पंचकुटात्मक झाले. ज्या ठिकाणी 3 लिंग असतात त्रिकुटात्मक झाले. आपल्याला मुख्य लिंग उत्तरेला संगमेश्वराचं मुकुट आहे. आणि हे मूर्ती आहे. बरोबर. तिकडे उजवीकडे मुकुट दिसतोय आपल्याला. उजवीकडे मुकुट आहे, उत्तरेकडे मुकुट आहे. हे पूर्वमुखी. हा लिंग आहे सर. हे पूर्वमुखी लिंग आहे. पूर्वमुखी लिंग आहे. त्याला काही जण काशी विश्वेश्वर पण म्हणतात. एकीकडे काशी, एकीकडे हे विश्वेश्वर सांगते. मंदिराचे टप्पा आहेत इथं. कसे 1 2 3 4 5 असे 7 हो आहेत. 7 टप्पे आहेत. 7 टप्पे. म्हणजे पहिला जो आहे तो, मध्ये नंतर दुसरा, हा हां, त्याच्यानंतर तिसरा इथं. तो तिसरा आहे. मग चौथा. बरोबर. हे चौथा आहे. बरोबर. हा चौथा टप्पा आहे. हां. तिथपर्यंत 7 टप्पे आहेत. 7 टप्पे आहेत सर. ओके. तसं अध्यात्मामध्ये सप्त हे असते, बरोबर. तसं हे 7 केंद्र आहेत सर. आणि मंदिर 2 टप्प्यामध्ये झालेलं आहे. हे काम आपल्याला कसं दिसतंय, ओबडधोबड. बरोबर. ओबडधोबड आहे. ओबडधोबड. पलीकडचं काम कसं दिसतंय, सुपिरियर आहे. सुपिरियर. बरोबर. हा मुख्य मंदिराचा फोर्च होता अगोदरचा. बरोबर आहे. हा. आणि तो नंतर बांधण्यात आला. नंतर सभामंडप नंतर न झाले. नंतर झाला. सभामंडप ज्यावेळेस झाले त्यावेळेस शिलालेख. हो. हे मराठी भाषेतील पहिला शिलालेख. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे, शक 940 काळयुक्त संवत्सरे माघ महिना होता. म्हणजे एका पंडितांनी या ठिकाणी भेट दिलेली. आणि ह्या मंदिराच्या बांधकामासाठी 1000 निष्क त्यांनी दान दिलेले आहे. ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि शेवटला उरला हे शिलालेखाला काही होऊ नये म्हणून वाचितो जो शिलालेख वाचतो त्याचा विजय होतो असं लिहिलेलं आहे. अच्छा. आणि ह्यांचं महाराष्ट्र शासनाने
केंद्र सरकारकडं मराठी अभिजात भाषा दर्जा भेटण्यासाठी जे काय प्रयत्न होतो त्या प्रयत्नामध्ये हा शिलालेखाचा पुरावा म्हणून दिलेला आहे. बरोबर. आणि ह्याला मराठी भाषेतील पहिला शिलालेख ज्ञानेश्वरीपेक्षा 182 वर्ष जुना आहे. हो. आणि मंदिरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतोय तेव्हा इथे काही आपल्याला हे दिसते, ह्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? तसं देवाला दंडवत बरोबर. ते त्याच्यामध्ये आहे. आणि इथं समोर या तुम्ही जर तुम्ही जर बघितलं तर देवाला इथे दंडवत केल्याची इथे कलाकृती आहे. कलाकृती आहे. त्या ठिकाणी इथं एक कन्नड शिलालेख आहे बघा. त्याचं पण वाचन झालेलं आहे. ओके. नमस्कार असं लिहिलेलं आहे. नमस्कार. नमस्कार त्या शिलालेखमध्ये इथं एक शिलालेख आहे, तिथं एक शिलालेख आहे, आणखीन शिलालेख खालच्या मंदिरात आहे आणि बाहेर सुद्धा आहेत सर शिलालेख. ओके. ओके. आणि आता ही जी कलाकृती आपल्याला दिसते, एक असा नमस्कार करताना इकडे दाखवला आणि एकाची कलाकृती ह्या साईडला आहे दिसले. एक इकडे एक कलाकृती दिसते, म्हणजे इकडे एक नमस्कार, इकडे एक नमस्कार आणि इकडे एक नमस्कार असं दाखवलेलं आहे. दाखवलेले. नागा दरवाजा कसा नागफणीसारखा आहे बघा सर. आणि 4च दगडामध्ये हे पूर्ण दरवाजा आहे. हो. इथे पासून इथपर्यंत एकच दगड आहे. इथपासून इकडे हे एक आहे. बरोबर. असे 4 दगड दिसतात. इथं गणपतीची मूर्ती आहे. नागफणी असल्यासारखं दरवाजा. बरोबर. नागफणी वाटतो हा. हा. नागाचं फण कसं असतं ना त्या प्रकारे दरवाजा. सांगता किती वर्षापूर्वी सांगता मंदिर असेल हे जवळजवळ कसं बदामी चालुक्याच्या काळातलं मंदिर आहे म्हणतात. बदामीच्या 700 ते 900 इसवी मधलं हा आपलं मंदिर आहे. आणि समोरचं मंडपाला तर 1000 वर्ष पूर्ण आहे. 1000 वर्ष सभा मंडपाला. अरे बाप. शक 940 प्लस 78. शेक आणि सणामधलं अंतर किती? 78 वर्षाचं आहे. 940 प्लस 78 1018. हो. 1018 सालचं ते शिलालेख आहे. हा. आणि त्यावेळेचं सभा मंडपाचं बांधकाम आहे. आणि विशेष म्हणजे हे इकडं पूर्वेला सर उगवत्या सूर्याची किरण थेट पिंडावर येते. हो. ही पूर्व दिशा आहे. 23-24 फेब्रुवारीला. हो का? हा. 7 हे दरवाजे ना 7 दरवाजा दालन पार करून सूर्याची किरण थेट पिंडावर येते. क्या बात आहे. मग तिकडनं आपल्याला किरणं जी येतात 7 दरवाजे हे पार करून डायरेक्ट पिंडीवर सूर्यकिरण येतात. क्या बात. मस्त. खूप सुंदर दादांनी माहिती सांगितली आहे. आणि ह्याच्या बाजूला असलेल्या अजून एक मंदिर आपल्याला दिसतंय समोर, तर तिकडे जाऊया आणि अधिक माहिती घेऊया. चला. तेव्हा आता हे आपल्याला समोर दुसरं बाजूचं मंदिर दिसतंय. आता आपण बाजूला असलेल्या मंदिरात आलोय, तर ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. आपण आता सध्या हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये आहे. एका गर्भामध्ये विष्णू आहे, एका गर्भामध्ये महादेव आहे. शैव आणि वैष्णवाचा संगम या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि हरिहरेश्वराचं मंदिर जरी असलं तरी इथं आपल्याला स्त्री शिल्प पाहायला मिळतं. हो. अच्छा. एकीकडे लक्ष्मी आहे, एकीकडे भैरवी. अच्छा. लक्ष्मी आणि भैरवी आहे. स्त्रीचे दोन्ही रूप दाखवले, सौम्य रूप आणि रौद्र रूप. सौम्य रूप आणि मागे रौद्र रूप आहे. एकीकडे फुलांचा हार आहे, एकीकडे नरमुंड हार आहे. हो. अच्छा. त्याच्यावरनं आपल्याला कळते सौम्य रूप रौद्र रूप. हो. आणि मंदिर हरिहरेश्वर जरी असलं तरी स्त्रीला पुढे घेतलं आहे. कारण एक 5-6 हजार वर्षापूर्वी स्त्री देवतालाच मान्यता होतं. त्यामुळे स्त्री देवता स्थापन करूनच मंदिराचं बांधकाम चालू केलं. हो. मस्त. आणि विशेष म्हणजे यांच्या डोक्यावरती कालिया मर्दांचं शिल्प आहे. श्रीकृष्णाला यमुना नदीमध्ये सापाने विळका घातलेल्या असते बघा, ते शिल्प आहे. पूर्ण सापाचे विळखे आहेत सगळे. बिळके तिकडचं पण बघा, दोन्ही सेम आहे. द्वार ना? द्वार. हो. बरोबर आहे. हे आणि इकडचं आपल्याला जे दिसतंय समोर, हे दोन्ही द्वार सेम दिसत आहेत. दोन्ही एकच आहे असं दाखवायचं आहे, दोन्ही वेगवेगळे नाही असं दाखवायचं आहे. आणि वरती इथं शिल्प आहे बघा, श्रीकृष्णाचं त्याचे सवंगडे. अच्छा. सवंगडी आहेत. अष्टमित्र आहेत श्रीकृष्णाचे. आणि एक चेहरा 5 शरीर आहे, बहुरूपी श्रीकृष्ण. अच्छा. एक चेहरा. अच्छा. 5 शरीर आहेत. 5 शरीर आहेत. एक चेहरा आणि 5 शरीर. फिरून बघा, कुठल्याही बॉडीला त्याचा चेहरा अटॅच होतो बघा. ओके. खरंच की. गोपी आहेत बाजूला, मध्ये श्रीकृष्ण. अच्छा. मस्त. मग हे जे मंदिर आहे ते नदी खाली होतं का? हे काय नदी होतं? इथं या मंदिराला लागूनच वाहत होतं. बरोबर आहे. हो. हे कसं नदीत काठी होतं, आता माती सोडत गेलेली, गाळ सोडत गेले की नदीचा प्रवाह बदलला आता. बरोबर. मग नाही तर हे पूर्णपणे माती गाळामध्ये होतं. गाळामध्ये होतं.
आणि 1995-96च्या अगोदर इथं हे पूर्ण मातीचे ढिगारे खाली होतं. हो. आणि सोलापूरचे दयानंद कॉलेजचे प्राध्यापक भिड्या सर म्हणून आले इथं. त्यांनी येऊन इथं गावकऱ्याला जमा केले त्यांनी आणि बोलवून काय म्हटलं इथे चांगलं मंदिर आहे, आपण उत्खनन करू. म्हणजे त्यांना कळलं की ते बाजूला मंदिर आहे. हो, नाही तर वरचा भाग दिसत होता थोडं थोडं दिसत होतं. हा. आणि इथं गावातले मंदिर चोर मंदिर म्हणते त्याला. कसं पूर्वी चोरी करून येऊन इथं लपवत होती म्हणून, त्यामुळे चोर मंदिर. अजून सुद्धा याला हरिहरेश्वर मंदिर म्हणत नाही. अच्छा. पण हे सुंदर नक्षीकाम आहे हो, म्हणजे कलाकुसर जी केली गेली आहे फारच सुंदर आहे. स्वर्ग म्हणतात. स्वर्गामध्ये जे काय आहे ना ते सगळे इथं कोरलेले आहे. हो. सजीवांनी सगळ्यात आपले ताकदवर प्राणी म्हणजे हत्ती. बरोबर आहे. हत्ती इथे दिसतोय वजन आपल्याला. झेपण्याची क्षमता जास्त असते, खाली आहे सगळ्यात खाली. त्याच्यानंतर भारवाक आहे. हो. त्याच्यानंतर वाद्य सुंदरी, नृत्य सुंदरी आहेत. हो, वरती सगळ्या नृत्य सुंदरी. बरोबर. सगळ्यात वरती सुरसुंदरी आहेत. अच्छा. अप्सरा आहेत. अप्सर आहेत सगळ्यावर, सगळ्यात टॉपला. 14 अप्सरा आहेत तिथे. मस्तच. बघा किती सुंदर शिल्प आहे. फारच नक्षीकाम छान आहे. आणि मध्ये हा ओपन आपल्याला पोर्शन दिसतोय. हा ओपन पोर्शन. काही जण काय म्हणतात वरचं पण आहे, वरची ती झुंबर होते असं म्हणतात. वरती झुंबर जर असेल तर हे पाणी जायला मार्ग कशाला सोडले असते. बरोबर आहे. हा, तो ओपनच आहेत म्हणतात. आणि काही इतिहासकार काय म्हणतात वरती झुंबर होतं आणि व्हेंटिलेशनसाठी होल सोडलेले तिथं. ओके. हा, ते दोन्ही साईडला आहे. आणि इथे व्हेंटिलेशनसाठी होल दिसतोय आपल्याला. मग जर वरती ओपन असेल तर हे सोडायचं गरजच नव्हतं. बरोबर आहे. दोन्ही मतांतर आहेत सर. आता काही जण म्हणतात पुरातत्ववाले म्हणतात मंदिर अर्धवट अवस्थेत राहिले. एखादा राजाचा काहीतरी एंड झाला असेल तर बांधकाम करत असताना अर्धवट काम राहिले असं पण म्हणतात. असं पण म्हणतात. इथं काळभैरवाचं मूर्ती. हो. तेव्हा काळभैरवाच्या मंदिरामध्ये सुद्धा एवढं मोठं मूर्ती नसतात. एवढं मोठं हो ना, मूर्ती या ठिकाणी खरंच आहे. खूपच मोठी मूर्ती आहे. म्हणजे दादांच्या तुम्हाला हाईटवरनं समजू शकतंय किती. आणि गळ्यात नरमुंड हार आहे बघा. नरमुंड हार. बाजूला इथं कुत्रा आहे. रक्त प्यायला लागले. हो. आणि या हातामध्ये मुंडका होता असले धरलेला, हात तोडले गेलेले आहे. तिथं मंदिरावर आक्रमण झाले सर. बरोबर आहे. मुघलांचं आक्रमण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहत मिळतं. तिथं बघा मूर्तीचं तोडफोड झाले, हाताचं तोडफोड झालेलं आहे. आणि प्रत्येक मूर्तीचं तोडफोड इथं झालेलं दिसेल. खरंच आहे. आणि बाजूला जे सर्प दाखवलेत खूपच सुंदर दाखवलेत. म्हणजे खूप सुंदर आहे. त्याची सर्प आपण कुठं असं बघायला भेटत नाही. आणि विशेष म्हणजे एका दगडामधले सर्प. हो ना. हे 2 सर्प आहेत. मध्ये काळभैरव, शंकराचं उग्ररूप काळभैरव. हातात एका हातात डमरू आहे, एका हातामध्ये त्रिशूल आहे. आणि जसं इथं 2 सर्पामध्ये इथं काळभैरवाचं मूर्ती आहे ना, तर 2 सर्पामध्ये श्रीकृष्णाचं मूर्ती होतं. इथं आपल्याला हे बघा भाग दिसतंय बघा. जसं ते होतं इथं सेम तसंच होतं, परंतु इथलं मूर्ती उचलून नेलेली आहेत. अच्छा. हां. ओके. वरती सुद्धा सगळे आपल्याला त्याचे खाचा दिसत आहेत. हो. दगड बसवलेले दगडच होते ते सगळे. ते काढले गेले दगड. हे द्वार बघा दोन्ही पण सेमच आहे. हो ना, खरंच सेम कॉपी आहे. सेम कॉपी. आणि विशेष म्हणजे बघा ते कसं घडवलं असेल त्याच्यामध्ये बघा मोठं जाऊन. हो ना. म्हणजे त्यावेळेचं कसं यांनी घडवलं असेल की होल मारून दगडाला. खरंच आहे. हा दादा, आता आज जाऊन आपण दर्शन घेऊ. शिवलिंग आहे. गणपती आहे. ओके. हा. हो की खरंच खूप म्हणजे आक्रमण झालेलं आहे. तोडफोड झालेले दिसते बघा तुम्हाला. बरोबर. पण फक्त वरच्या ह्याच्यावरनं आपल्याला ओळखता येतो गणपती. कान आणि हातातलं लिंगावरून कळतंय गणपती. खरंच यार. मोठे कान आहेत, कानावरून लक्षात येते गणपतीचं मूर्ती. मूर्ती आहे श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाची मूर्ती सुंदर. आणि जर तुम्ही बघितलं इथे गणपती दिसेल आपल्याला.
अच्छा, हे आपल्याला बाजूला सेवेकरी दिसतंय. गाय वासरू आहे. खाली गाय वासरू दिसतंय. खरंच सुंदर मंदिर आहे एकदम. इथे जर तुम्ही इथे आवर्जून या, मी असं सगळ्यांना म्हणेन. आणि हा पहिला पॅसेज तो खरंच खूप मस्त आहे, कारण एवढी कलाकुसर इथे आपल्याला दिसते समोर. विशेष म्हणजे प्रत्येक मूर्तीचं पाय हवेतच आहे बघा, असं उडतच आहे असं दाखवते बघा. कुठल्याही मूर्ती बघा, ते पाय वरतीच आहे बघा. हा, पाय वर आहे, बरोबर. प्रत्येक मूर्तीचं पाय वरती आहे. हो की त्या शिल्पामध्ये पण तुम्हाला पूर्ण लाईन दिसते, प्रत्येकाचे पाय असे वर आहेत. एक पाय वरतीच आहे. एक पाय वर आहे. ओके, म्हणजे त्याच्या मागचं कारण काय असू शकतं? आकाशामध्ये आहेत, आकाशामध्ये स्वर्गामध्ये आहेत. स्वर्ग. अच्छा, बरोबर. स्वर्ग उडत असलेल्या मूर्ती आहेत. स्वर्ग दाखवले असल्यामुळे पाय आपल्याला वरती दिसतात. प्रत्येक मूर्तीचे पाय वरती आहेत. मस्तच. खरंच खूप सुंदर माहिती दिली, आणि माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. मित्रांनो, सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे, आणि आता आपण आलेलो आहोत अन्नक्षेत्रात. तेव्हा इथे बाजूला बघाल तर पूर्ण चिंचेची झाडं आपल्याला दिसत आहेत. आदिती, सांग आता प्रसादामध्ये काय काय सांग. प्रसादामध्ये ना हुग्गी म्हणजे ही गव्हाची खीर आहे. हातसडीचे गहू असतात, त्याची खीर बनवतात, आणि ही इकडची म्हणजे ट्रेडिशनल फूड आहे, ही गव्हाची खीर उर्फ हुग्गी. आणि हे काय सांग. आणि हे सारभात. तर कसं आहे आपण बघूया सारभात. मस्त. कर्नाटक बॉर्डरमध्ये जवळ असल्यामुळे कर्नाटकी त्याच्यामध्ये मसाले आपल्याला लागत आहेत. मस्त. आता प्रसादाचा लाभ घेतो आणि पुढे जाऊया. हे बा, मेन मंदिराच्या बाजूला इथे तुम्हाला दिसलं तर पंचलिंगी इथे आपल्याला महादेव दिसतोय. त्यात 5 लिंग आहेत बघा. 1 2 3 4 5. ती मोठी महादेवाची पिंड आहे, आणि याच्या बाजूला संगमाकडे जायचा रस्ता आहे, तिकडे जाऊया आता. आणि समोर आपल्याला इथे संगम दिसतोय. इथे नदीचं पात्र दिसतंय समोर लगेच. म्हणजे दादानी सांगितल्याप्रमाणे सगळे संगम वाय शेपमध्ये असतात, तर हा संगम जो आहे तो टी शेपमध्ये आहे. इकडनं लगेच संगम आपल्याला कळून येते. पाणी वेगवेगळं, इथे असं लाल पाणी दिसतंय, आणि इथे बघा, इथे लाल पाणी नाही आहे. हे जेव्हा इथे एकत्र येते तेव्हा इथे मिक्स होते. वाव, बघा. इकडनं बोट पण जाते. मला फिरायचं असेल तर बोटीतनं पण तुम्ही इथे फिरू शकतात. एकदम पाण्याजवळ आलेलो आहोत. मस्त. आता आपण संगमावर आहोत, आणि आदिती काही माहिती आपल्याला सांगते. ही नदी आहे ना, ही भीमा नदी आहे, आणि ही सीना नदी आहे. ओके. आणि या इकडनं येते ती दोन्ही सीना. नद्यांचा संगम होतोय. इथे दिसते बघ, रंग अगदी वेगळे वेगळे आहेत, आणि ते मिसळत आहेत. आणि ते जे समोर दिसतोय ना, ते कर्नाटकातील इंडी तालुका आहे. पलीकडचा आपल्याला हां. दिसतोय तो. हां. आणि हा तालुका आहे ना, हा दक्षिण सोलापूर आहे, जिथे आपण उभे आहेत. आणि त्या नदीच्या पलीकडे आहे ना, त्या अक्कलकोट तालुका आहे. अच्छा, असे 3 तालुका आपल्याला दिसतात. हां, 3 तालुक्यांच्या आपण ठिकाणी आहोत. बरोबर. आणि जर तुम्ही बघितलं तर आता ड्रोनच्या साईडला तुम्हाला दिसतंय, हा बरोबर टी शेप आपल्याला दिसतोय. बरेचसे सगळे संगम जर तुम्ही बघितले तर वाय शेपमध्ये असतात, तर बरोबर तुम्हाला इथे टी शेप आपल्याला दिसतोय वरनं ड्रोनच्या साह्याने. तर असा सुंदर असा संगम आहे. मंडळी, सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे, आणि संगम पण तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा आता व्हिडिओ आपण थांबवत आहोत. आणि सगळ्यांना मला सांगायचं आहे, अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल
तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना नक्की शेअर करा. दाखवा आपल्याकडे एवढी सुंदर मंदिरं आहेत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकताना